जिल्ह्याच्या नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा नगरसेवक असतील, सामान्य नागरिक असतील, सर्वांची अपेक्षा आहे की कुठेतरी नवीन सरकार आल्यानंतर या जिल्ह्यामध्ये विकासाची कामं गतिमान झाली पाहिजे. त्याचबरोबर महानगरपालिका याच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वरपुडकर साहेबांनी पाणी पुरवठा, पाणीबाबतची जी योजना आहे त्याची माहिती दिली, त्याच्यासाठी जे पैसे अपेक्षित आहे राज्याकडून त्याचा पाठपुरावा करून. पण कुठलीही महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्यानंतर त्याचे नीट नियोजन करणं हे जबाबदारी कुठेतरी महानगरपालिकेची असते. पालिकेची जबाबदारी की कुठेतरी चांगलं नियोजन आपलं शहराचं करणं, त्याचा आराखडा मंजूर करून कुठेतरी तो आराखड्याची अंमलबजावणी करणं. आराखडा झाल्यानंतर शहरामध्ये कुठेतरी रस्ते, अंडरग्राऊंड वॉटर, अंडरग्राऊंड सिवरेज लाईन, घनकचरा व्यवस्थापन, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, दिवाबत्ती हे मूलभूत सुविधा देत असताना खेळाचे मैदान असले पाहिजे, शाळा असली पाहिजे, गार्डन असले पाहिजे. पण कुठेतरी महानगरपालिका जरी घोषित झाली आहे, नगरपालिकेच्या रूपांतर आपण कुठेतरी महानगरपालिकेत केल्यानंतर मला वाटत नाही की नवीन आराखडा तुमचा निर्माण झाला असेल आणि ते मंजुरी त्यांना मिळाली असेल. म्हणजे आता वरपुडकर साहेब सांगत होते की आम्ही आता आमच्या आराखडा जो मंजूर आहे तो संपणार आहे. नवीन डीपी प्लॅन आम्हाला तयार करायचा आहे आणि नवीन डीपी प्लॅन तयार करत असताना जर व्यवस्थित डीपी प्लॅन तयार केला तर या शहराला एक वेगळं स्वरूप येऊ शकते. त्यासाठी कुठेतरी आयुक्त साहेबांनी त्या पद्धतीने पुढे पावलं टाकले पाहिजे. आता जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, या शहराचा विकास केला पाहिजे. खासदार साहेबांनी बोलत असताना जेव्हा आमची भेट झाली ते वारंवार सांगताय की जिल्ह्यातले जे रस्ते आहेत त्याच्या अंतर्गत रस्ते सोडा, जे मेन हायवे आहे त्याची परिस्थिती एकदम वाईट झालेली आहे. कुठेतरी चौपदरीकरण करण्याची कामं सुरू झालेली आहे. 2011 सालीची योजना असताना आता 20 साली आपण आलो, ती कामं पूर्ण होत नाही. 18 साली कामं पूर्ण केली पाहिजे होती. म्हणजे कुठेतरी दुर्लक्षित जिल्हा राहिलेला आहे हे स्वीकार करण्यात आपल्याला कुठेतरी दुसरा पर्याय नाही. मी पालकमंत्री झाल्यानंतर मुंबई शहरामधून निवडून आलो. 5व्यांदा मी आमदार झालो, 6व्यांदा मी मंत्री झालो. विविध खात्याची जबाबदारी माझ्याकडे असताना या शहरामध्ये निश्चित रूपाने आपण सर्व मिळून, म्हणजे पालकमंत्री सर्व करू शकते असं नाही, प्रत्येक नगरसेवकापासून, आमदारपासून, खासदारपासून सर्वांनी ज्यात एकजुटीने, जिल्हा परिषदेने एकजुटीने कामं केली तर मला वाटते शहराचा आणि या जिल्ह्याच्या कुठेतरी परिस्थिती बदलण्यामध्ये सर्वांचा हातभार लागला तर कुठेतरी बदल होऊ शकते. वरपुडकर साहेबांनी सांगितलं हे राज्यातला 4 नंबरच्या मायनॉरिटी डॉमिनेटेड जिल्हा आहे. इथे मायनॉरिटी लोकांची लोकसंख्या आहे. पण रस्ते, गटर, पाणी ही योजना ही महानगरपालिकेची असते, नगर विकास खात्याची असते. विकासाची कामं करण्याबाबतची जबाबदारी हे मायनॉरिटी विभागाची नाही. मायनॉरिटी विभागाची जबाबदारी आहे की मायनॉरिटी जे लोकसंख्या आहे त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जे काही योजना असेल निश्चित रूपाने त्या माध्यमातून आपण ती कामं करू. त्यास मी काही घोषणा करत नाही. माझ्याकडे 2 विभाग आहे. अल्पसंख्याक विकास विभाग असताना कौशल्य विकासची कामं माझ्याकडे आहे. म्हणजे या राज्यामध्ये कुठेतरी जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना कुठेतरी ट्रेनिंग देऊन त्यांना स्वयंरोजगार असतील, दुसरा काही रोजगार असतील ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे असताना निश्चित रूपाने त्याच्या माध्यमातून पण आपण या जिल्ह्यामध्ये काय काय कामं करता येईल निश्चित रूपाने त्याकडे लक्ष घालू. मी विचारत असताना मी खासदार साहेबांना विचारत होतो की आपल्याकडे ITI किती, प्रत्येक तालुक्यात ITI असते, शहरामध्ये ITI असते, नवीन तालुके निर्माण झाले तिकडे ITI आहे की नाही. पण मी इतका बोलू इच्छितो की येणाऱ्या 2 वर्षामध्ये जागतिक दर्जाचे सगळे ITI या जिल्ह्याचे आणि संपूर्ण राज्याचे करण्याची तयारी आमची सगळ्यांची. पण आउटडेटेड कोर्स शिकले आणि त्याला रोजगार मिळत नाही. कालच पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आम्ही सर्वांनी बसून ठरवलेलं आहे की संपूर्ण राज्यातला ITIचा चेहराच बदलायचा आहे आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जाची सगळी ITI निर्माण करायची, नवीन कोर्सेस आणायचे आहे आणि त्या कोर्सेसमध्ये ट्रेन झालेल्या मुलांना कुठेतरी रोजगार कसे मिळतील या बाबतीतची
कुठेतरी जबाबदारी स्वीकारण्याचं काम या खात्याच्या माध्यमातून होणार आहे, निर्माण करता येईल या जिल्ह्यामध्ये. त्या पद्धतीने पण आपण विचार करू, म्हणजे आमच्या या खात्याच्या माध्यमातून जे काही विकास कामं होऊ शकते, या जिल्ह्याच्या लोकांना त्याचा लाभ मिळू शकते, निश्चित रूपाने त्या खात्याच्या माध्यमातून करू. पण राज्याच्या एक मंत्री या नात्याने या जिल्ह्याच्या विकासाची कामं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जर मुख्यमंत्री महोदयांनी मला दिली असतील तर त्याच्या पाठपुरावा करणं ही पण माझी जबाबदारी आहे. निश्चित रूपाने पाठपुरावा करू. यापुढे कोण पालकमंत्री होतं त्यांनी कुठल्या पद्धतीने कामं केली त्याच्यात मी जाणार नाही, पण पालकमंत्री झाले की त्या जिल्ह्याकडे लोकांच्या लक्षात नसते. 15 ऑगस्ट आले तर झेंडा वंदनासाठी गेलं पाहिजे, किंवा 26 जानेवारीला गेलं पाहिजे, किंवा DPDC हे कंपल्सरी घ्यायचे असतील तर तेव्हा आलं पाहिजे. असं न करता या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित लक्ष घालून जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा या जिल्ह्याच्या आपण कुठेतरी विजिट करून ठिकठिकाणी कसं कामं करते येईल, या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल त्या पद्धतीने कामं करू. महानगरपालिकेची जी कामं असतील निश्चित रूपाने वरपुडकर साहेब, आपल्याकडे सोन कांबळेताई आहेत, ते महापौर आहे, पवारसाहेब आयुक्त आहे, उपमहापौर महोदय इथे बसलेले. तुमची पण जबाबदारी व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आता कोणीतरी सोन कांबळेताईच्या हातात मागणीचे पत्रच दिलेले आहे, त्यांनी ते वाटायला सुरुवातच केली की GSTचे पैसे आमका इतके पाहिजे. GSTचे पैसे हे ठरवणं हे आमची जबाबदारी नाही. GST राज्य सरकारच्या जो टक्केवारी असेल त्या प्रकारे अर्धा पैसा राज्य सरकारला जो सेल टॅक्स असेल तो मिळतोय. त्याचबरोबर आपण कुठेतरी ऑक्ट्रॉय रद्द केल्यानंतर त्या शहरामध्ये जे GST गोळा होते त्याची टक्केवारी ठरवून कुठेतरी ते पैसे आपल्याला या शहराला मिळते. मला वाटतं या शहरामध्ये GST नंबर किती लोकांनी घेतलेला आहे, ते किती भरत आहे, परतावा घेऊन त्यांना ॲडिशनल जे टॅक्स भरायचा ते किती लोक भरत आहे ते माहीत नाही. जर जास्त पैसे पाहिजे तर मला वाटते कुठेतरी GSTच्या अधिकाऱ्यांना सांगून जरा तपासायला सुरुवात करा, तर जास्त पैसे येऊ शकते आणि जास्त पैसे तुम्हाला मिळू शकते. मग उद्या तुम्हीच सांगणार आहे की बाबा आता प्रत्येक व्यापाऱ्यांच्या दुकानावर हे काय चाललेलं आहे. आमच्या एकच म्हणणं आहे कुठे तरी हे व्यवस्थित व्यवहार चालले तर आपला जो हक्काचा वाटा आहे ते हक्काचा वाटा मिळू शकते. इतर माध्यमातून जे काही अनुदान असेल किंवा स्पेशल फंड आणायचे असेल निश्चित रूपाने सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री जे फायनान्स मिनिस्टर ते असतील, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर शिवसेना असताना तिन्ही पक्षांचे नेते या जिल्ह्याकडे निश्चित रूपाने लक्ष घालतील. जिल्ह्याचा विकास होईल आणि जिल्ह्याच्या मुख्य स्थान असताना परभणी शहर जेव्हा जिल्हा विकसित होईल तर निश्चित रूपाने शहर विकसित केल्याशिवाय जिल्हा विकसित होऊ शकत नाही. त्या पद्धतीने आपण पुढच्या पावलं टाकू. मी मनापासून महापौर महोदयांचा, उपमहापौर आयुक्त साहेबांचा आणि विशेषतः वरपुडकर साहेबांच्या मनापासून आभार मानतो की या शहरामध्ये आल्यानंतर पहिला सत्कार तुम्ही मला घेतला आणि इतकी हार टाकले, म्हणजे इतका भार टाकला माझ्यावर की कुठेतरी हे मला कुठेतरी त्याच्या परतफेड करणं हे बंधनकारक राहील. त्यासाठी मनापासून मी सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.